कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर म्हसोबा वस्ती परिसरात दोन शाळकरी विद्यार्थी शाळेत जात असताना त्यांना एका कंटेनरने जोराची धडक दिली होती। तर शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हा अपघात झाला होता। त्यावेळी रुग्णालयात दाखल केलेल्या गुरुत्व कैलास गाडे वय वर्ष 12 हा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाला होता। तर आता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष बाब म्हणजे गेल्या 8 वर्षापासून तेथील ग्रामस्थांनी अनेक वेळा रस्त्यांच्या कामाच्या दुरुस्तीचा पाठपुरावा प्रशासनाकडे केला होता, परंतु प्रशासनाने त्यावरती दुर्लक्ष केले असून आता मात्र या खराब रस्त्यांमुळे अजून किती निष्पाप लोकांचे जीव जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याचवेळी पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते। यावेळी काही काळासाठी वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। दरम्यान प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला होता। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।